नमस्कार मंडळी, आज आपण लोण्यासारखा मऊ अशा आंब्याच्या रसातल्या पातोळ्या रेसिपी बघूया। सोनसळी रंगाच्या अशा ह्या पातोळ्या मी बनवलेल्या आहेत। त्या कशा बनवल्या त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम एक पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे। त्यामध्ये 1 चमचा खसखस परतून घ्यायची आहे गरम तुपामध्ये आणि त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून तुपावरच विरघळवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे, 1 वाटी 1 कप एवढा, आणि त्यावर तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये वेलची पूड आणि केशर घालून घ्यायचे। केशर ऑप्शनल आहे। आणि ह्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा आहे, आंब्याचा रस घालायचा आहे। सारण ही आंब्याच्या रसातलं बनवायचं आहे, उकड ही आंब्याच्या रसातलीच बनवायची आहे। आता हे थोडंसं कोरडं झालं की आपण आता उकड बनवून घ्यायची आहे। तर बघा, आता हे व्यवस्थित कोरडं सारण झालेलं आहे। आता आपण उकड बनवायला घेऊया। त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून घ्यायचा, आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे। म्हणजे उकड ही अगदी मस्त सोनसळी रंगाची होईल। सारण ही सोनसळी रंगाचं झालं आहे। म्हणजे थोडंसं तूप घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्याला उकळी आली की त्यामध्ये मोदकाचं पीठ घालून घ्यायचं, तांदळाचं पीठ बारीकवालं मोदकाचं पीठ येते ते घालून घ्यायचं। जसं मोदक बनवतात तशाच पद्धतीने हे बनवायचं आहे। आता ह्याला 15 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। 15 मिनटं रेस्ट झाल्यानंतर त्याला गरमच असं थोडंसं गरम असते तर त्याला मॅशरने किंवा तांब्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याला व्यवस्थित नंतर ते थोडं हाताने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा, आणि कलर बघा किती मस्त कलर आले, आंब्याच्या रसाचा कलर व्यवस्थित मस्त आलेला आहे त्याला। आता हे व्यवस्थित असं ह्याचा असं गोळा बनवून घ्यायचा आणि हे केळीचं पान किंवा हळदीच्या पानावर ह्याचे गोळे करून असे थापून घ्यायचे किंवा लाटून घ्यायचे। लाटूनही ठेवले तरी चालतात किंवा थापूनही केले। आता याचे असा गोळा तयार झाला। आता एक गोळा करून आता ह्या केळीच्या पानावर असा व्यवस्थित तुपाच्या सहाय्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। बघा, आणि त्यामध्ये हे सारण थोडं घालून आणि ह्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे। बघा, करंजीच्या सारखं त्याला असं वाळवून घ्यायचं आहे आणि असं त्याच्या साईड थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या, दाबून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आता हे दुसरेही मी बनवून घेते आणि ह्या सगळ्या मी बनवून झाल्या का त्या करंड्यामध्ये त्याला उकडवून घ्यायचे आहेत। बघा, ही दुसरीही मी आता बनवून घेते। अशाच प्रकारे मी सगळ्या बनवते। आता ह्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे, परत पलटून घ्यायचं। ह्या केळीच्या पानाऐवजी हळदीची पानं जर तुम्हाला मिळाली तर हळदीच्या पानात अजून मस्त लागतात ह्या पातोळ्या, अगदी मस्त अशा। आता ह्या सगळ्या मी करंड्यामध्ये ठेवलेल्या आहेत। बघा, आता ह्याला 15 मिनटं हाय हीटवर स्टीम द्यायची आहे, उकडून घ्यायचे आहेत। बघा, 15 मिनटं झालेली आहेत आणि व्यवस्थित व्यवस्थित शिजलेल्या आहेत। बघा, मस्त अशा सगळ्या झालेल्या आहेत। आता ह्याला गार करायच्या। आता ह्या गार झाल्या, आता ह्याला काढून घ्यायच्या। गार झाल्यानंतर बघा सगळ्या मस्त अगदी सोनसळी रंगासारख्या मस्त सोनेरी पिवळसर झालेल्या आहेत। आता ह्याला एका केळीच्या पानावर काढून घ्यायच्या आणि ह्याला अशाच खायच्या किंवा तुपासोबत ह्याला खायच्या। अगदी मस्त अशा ह्या पातोळ्या झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हीही बनवा। कशा होतात ते बघा, अगदी सुंदर अशा पातोळ्या आणि अगदी मस्त। आता आंब्याचं सीझन आहे तर त्यामुळे ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे। आता आंबे पण बाजारात आहेत। आता हे एक मी तोडून दाखवते। बघा, किती मस्त अशा ह्या पातोळ्या झालेल्या आहेत। अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।